नमस्कार मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट आली आहे माझ्याकडे. ती वाचून दाखवते. लिहिलेली आहे राजेंद्र वैशंपायन यांनी आणि त्याचं शीर्षक आहे ग्रिल्स मिरचीची भेळ. ग्रिल्स मिरचीची भेळ. कॉन्क्रीटच्या जंगलातील इमारतीत राहणाऱ्या शहरवासियांसाठी त्यांच्या खिडकीतल्या ग्रिलमध्ये लावलेली झाडं हीच काय ती थोडीशी हिरवाई जवळ करण्याची एक संधी असते. अगदी तुळशीपासून कढीपत्त्यापर्यंत आणि गुलाबापासून सदाफुलीपर्यंत अनेक झाडं आपापली डोकी ग्रिलच्या बाहेर काढून थोडासा तरी सूर्यप्रकाश अंगावर घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्या झाडांकडे पाहिलं ना की तुरुंगात डांबलेले कैदी आपापल्या सेलमधून हात पाय आणि जमेल तितके चेहरे त्या गजाच्या बाहेर काढताना आपण चित्रपटात पाहतो. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. शहरातील इमारतींमधील त्या ग्रिल मागच्या झाडांची गत काही फार वेगळी असते का? आम्ही शहरवासीच, त्यामुळे आम्हीही आमच्या खिडकीच्या ग्रिलमध्ये अशी काही झाडं डांबून ठेवली आहेत. फुलझाडं, शोभेच्या पानांची झाडं, कढीपत्ता, ओवा इत्यादी काही उपयुक्त झाडंही आहेत. आणि त्या झाडांमधून एकूण वर्षभरात फुलं आणि ऑक्सिजन जो काही मिळतो तो मिळतो. पण निसर्गाच्या जवळ असण्याचा भासमय आनंद मात्र ओढून ताणून का होईना पण वर्षभर मिळत असतो. आमच्या खिडकीतल्या ग्रिलमधल्या या सगळ्या हिरव्या कैद्यांमध्ये 60 महिन्यांपूर्वी एक मिरचीचं रोपटं येऊन दाखल झालं. ते मिरचीचं आहे असं तो नर्सरीवाला म्हणाला म्हणून विश्वास ठेवून आणला. कारण नारळ, केळी, आंबा इत्यादी ठळक 8-10 झाडांची पानं सोडली तर या पलीकडे शहरातील माणसांना इतर झाडांची पानं ही कोणीतरी सांगितल्याशिवाय ओळखता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या वर्णनातला गमतीचा भाग सोडून द्या. पण एकंदरीत निसर्गाशी नाळ तुटलेल्या अवस्थेत शहरी माणूस राहत असतो हे नक्कीच. असो, मिरचीची गोष्ट पुढे न्यायची तर ते मिरचीचं रोपटं घरात आल्यावर साधारण 6 महिने काही घडलं नाही. केवळ दिवसातून 2 वेळेला पाणी पिणं आणि वाऱ्याच्या झुळकीसह पान हलवीत दिवसभर निवांत राहणं, या पलीकडे त्या रोपट्यानं काहीच केलं नाही. म्हणजे ते रोप मिरचीचंच आहे की त्या नर्सरीवाल्यानं कुठलं तरी झुडूप आमच्या माथी मारून आम्हाला शेंडी लावली, ही शंकासुद्धा त्या काळात मनात येऊन गेली आमच्या. पण 6 महिन्यानंतर मात्र एक दिवस एक फूल त्या रोपट्याला लागलं. अर्थात मिरचीचं फूल पूर्वी मी कुठं पाहिलं होतं नीट कधी. त्यात मिरचीच्या रोपट्याबाबत सुद्धा नर आणि मादी हे भेद असतात हे विशिष्ट ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आणि त्यामुळे हे फूल मादीचं की नराचं आणि त्याला फळ लागणार की नाही हा पेच होताच. पुन्हा त्या नर्सरीवाल्याच्या सत्सद विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून ते फूल मिरचीचंच असावं असं आमचा समज कायम ठेवून आम्ही पाणी देत राहिलो. ते फूलसुद्धा जवळजवळ 15 दिवस काहीही न करता हवा पाणी खात होतं. ते रोप मादीचं असेल तर या गर्भारशी मिरचीच्या रोपालाही डोहाळे वगैरे लागत असतील का, असा एक गमतीशीर विचारही माझ्या मनात येऊन गेला. आणि मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी एक आनंदाची वार्ता तिकडून आली. त्या फुलाच्या जागी एक मिरची अवतरली. घरात आनंदी आनंद दाटला. आमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींसकट जो पाहुणा घरी येईल तो त्या हिरव्या मिरचुलीचं गोंडस रूप पाहून कौतुक करून जात होता. जसे दिवस जात होते तसे त्या नवजाताने हिरवं बाळसं धरलं आणि दिवसागणिक ती मिरची मोठी होऊ लागली. त्या काळात त्या एका मिरचीचे साधारण डझनभर पदार्थ मनातल्या मनात आम्ही खाऊनही घेतले. शेवटी ती ग्रिलमध्ये जन्मलेली म्हणजेच
ग्रिल्स मिरची खरंच वापरायची असं ठरलं आणि घरात भेळेचा प्रोग्रॅम ठरला. आमच्या घरी तिखट खूप कमी खात असल्याने ती एक मिरचीसुद्धा सगळ्यांच्या भेळेला पुरेशी होती. खरं सांगते, ती मिरची खुडायची वेळ आली तेव्हा ती त्या रोपापासून वेगळी करताना मनात थोडी कालवाकालव झाली बरं. नाही असं नाही. घरची मिरची घातलेली ती भेळ खाताना एकीकडे आनंद वाटत होता, पण दुसरीकडे ती मिरची आता दररोज झाडावर डुलताना दिसणार नाही याचं थोडं वाईटही वाटत होतं. खरं तर किती क्षुल्लक घटना, पण एक गमतीशीर अनुभव मात्र मला देऊन गेली. मग विचार आला, आपण त्या एका रोपट्यात आणि एका मिरचीत इतके गुंतलो तर जो आपलं पूर्ण शेत, त्या शेतामध्ये रोपं लावतो, त्याची निगा राखतो, त्यांना मोठं होताना पाहतो आणि शेवटी त्यांची कापणी करून अगदी स्वस्तात शहरातल्या लोकांची जिव्हालौल्य पुरवण्यासाठी आपल्या त्या अपत्यांना विकून टाकतो, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मनात काय होत असेल? बरं, निसर्गाची कृपा होऊन पीक हातात आलं आणि योग्य भावात विकलं गेलं तर 4 पैसे हाती खेळतात याचा आनंद तरी शेतकरी उपभोगतो. पण निसर्गाच्या अवकृपेमुळे जेव्हा उभं पीक वाया जात असेल, इतक्या कष्टानं घाम गाळून पेरलेल्या आणि निगा राखून मोठ्या केलेल्या आपल्या अपत्यांना कुणीतरी दलाल स्वतःच्या स्वार्थासाठी थोड्याशा अधिक फायद्यासाठी नासवायला सोडून देत असेल, कुणीतरी विकत घेणारा 2 रुपयांसाठी घासाघीस करत असेल, तेव्हा ते फूल, फळ, भाजी विकणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या मनाला किती वेदना होत असतील. घरात उगवलेल्या एका मिरचीला सोबतीला घेऊन आम्ही खाद्यपदार्थांची इतकी स्वप्न बघितली, तर शेतकरी जो बहुतेक वेळेला कर्ज घेऊन बियाणांना कष्टानं पेरून आणि निगा राखून मोठ्या केलेल्या पिकाला धरून किती स्वप्न पाहत असेल, आणि ती स्वप्न उभ्या उभ्या पाण्या वाचून जळून जात असतील किंवा वारे माप पडणाऱ्या पावसानं वाळून जात असतील, सडत असतील, तेव्हा त्या शेतकऱ्याचा आत्मा किती व्यथित होत असेल. हाताशी आलेला तरणा बांड मुलगा जर अपघातात मारला गेला तर त्याच्या पित्याची जी अवस्था होत असेल तीच अवस्था त्या शेतकऱ्यांची नसेल का? आणि अशा परिस्थितीत कोणी सगळं सहन न झाल्याने आत्महत्या करत असेल तर त्या शेतकऱ्याला दोष देता येईल का? हे सगळे विचार मनात आले आणि थोडा हिरमुसला झालो. मी काय करू शकतो याचा विचार करताना आणि मी माझ्या पातळीवर 3 गोष्टी करायच्या ठरवल्या. एकतर मी शेतमालाचा कधीही भाव करणार नाही, भले त्यात शेतकऱ्याच्या नाहीतर व्यापाऱ्याचा कोणाचा आर्थिक फायदा असो, पण ती कृती त्या शेतकऱ्यापर्यंत माझा कृतज्ञता भाव पोचवण्यासाठी असेल. दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो भाजी, फळं, धान्य आणि खाद्यपदार्थ वाया जाणार नाहीत याचा मी प्रयत्न करीन. आणि तिसरा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांबद्दल माझी संवेदना जागृत ठेवण्यासाठी आमच्या खिडकीत असंच मिरचीचं झाड नीट निगा राखून वाढवण्याचा प्रयत्न करीन. राजेंद्र वैशंपायन यांची ही पोस्ट मला खूपच आवडली. माझ्याकडे पण अशी छोटी छोटी झाडं आहेत. खूप छान अनुभव येतो जेव्हा त्यातनं आपण काहीतरी भाजी बनवतो किंवा एखादं फळ त्याच्यातनं मिळतं, एखादं वांगं मिळतं, मिरच्या मिळतात, कढीपत्ता मिळतो, पालक मिळतो, मेथी मिळते, कधी कधी टोमॅटो पण येतो आणि फुलं तर खूपच आहेत. पण इतके सुंदर विचार करणाऱ्या श्री वैशंपायन यांना अगदी नमस्कार माझा, की माझ्या मनातही असे कधी विचार आले नव्हते शेतकऱ्यांच्याबद्दलचे. जे धान्य आलं किंवा जी फळं आली किंवा ज्या भाज्या आल्या माझ्याकडे त्याचा छान अगदी मनापासून उपभोग घेतला. घरचं म्हणून नाविन्यानं खाल्लं, पण शेतकऱ्यांच्याबद्दलचा असा विचार येणं हे खरंच खूप मोठं आहे. धन्यवाद राजेंद्र वैशंपायनजी. माझ्याप्रमाणेच तुम्हा सगळ्यांना पण हे
त्यांचं लिखाण आवडलं असेल याची मला खात्री आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा पोस्टचं. तोपर्यंत नमस्कार.